नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच.जी. विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये भूमी उपयोजनाचे प्रकार, ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे काय, नागरी भूमी उपयोजन म्हणजे काय आणि त्याचबरोबर संक्रमण प्रदेश आणि उपनगरी हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। नियोजित शहरे सांगा पाहू पुस्तकामधील आपण दोन विभाजित वर्तुळे जपान आणि भारत या दोन देशांच्या आपण भूमी उपयोजनाची माहिती काही प्रश्नांच्या आधारे त्यांची उत्तरे शोधून पाहिली। त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण आपल्या लक्षात आलं असेल। आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीची मालकी आणि मालकी हक्क या संबंधी आपण माहिती पाहणार आहोत। आता या ठिकाणी दोन प्रश्न आहेत सांगा पाहू म्हणून। आकृती 6.2 आणि 6.3 आपण सुद्धा पुस्तक उघडून पुस्तकामध्ये पान नंबर 38 आणि पान नंबर 39 वर अशा प्रकारच्या दोन तक्ते दिलेले आहेत, आकृत्या दिलेल्या आहेत, त्या आपण या ठिकाणी पाहू शकता। तर 6.2 ही आकृती जी आहे यामध्ये भूमी उपयोजन कोणत्या प्रकारासाठी झाले आहे असा प्रश्न आहे। तर 6.2 या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी असणारं भूमी उपयोजन जे आहे हे ग्रामीण भूमी उपयोजनासाठी हे भूमी उपयोजन झालेलं आहे आणि 6.3 हे जे भूमी उपयोजन आहे हे आपल्याला नागरी भूमी उपयोजन म्हणून त्यासाठी उपयोग झालेला आहे। त्यानंतर सदर मिळकत कोणत्या भागातील आहे ते सांगा। आता ही जी मिळकत आहे पान नंबर 38 वर 6.2 तर ही आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील वडझिरे पारनेर तालुक्यामध्ये असणाऱ्या ग्रामीण भागातील ही मिळकत आपल्याला शेतीसाठी ही भूमी विभाजन केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। आणि पुढचा 6.3 ही जे भूमी विभाजन आहे हे नागरी भागातील आहे। मुंबईमधील भांडूप या ठिकाणचं हे आपल्याला भूमी उपयोजन झालेलं दिसून येतं। आता भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये 7/12 उतारा, बऱ्याचदा आपण 7/12 उतारा हे नाव ऐकून असाल, प्रत्येकाला माहिती आहे। प्रत्येक आपल्या भागातील प्रत्येक जण हा ग्रामीण भागामध्ये, नागरी भागामध्ये, शहरी भागाला लागूनच काही मुलं राहतात, म्हणून भूमी उपयोजन जे आहे 7/12 उतारा भूमी उपयोजनामध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे का जमिनीचा वेगवेगळ्या कारणासाठी कशा प्रकारे वापर, किती टक्के जमीन कशासाठी, म्हणजे हवामान, मृदा, साधन संपत्ती या सगळ्या गोष्टी पाहून भूमी उपयोजन, लोकसंख्या हे सगळं पाहून त्या ठिकाणी भूमी उपयोजन कशा प्रकारे केलं जातं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल। तर जमिनीची मालकी ही खाजगी किंवा सरकारी असू शकते, म्हणजे त्या ठिकाणी मालकी हक्क जो आहे तो सरकारी किंवा स्वतःची जमीन असणं मालकी हक्काची जमीन असणारी असू शकते। या संदर्भातील नोंदणी जी आहे ती सरकारची असेल तरी ती सरकारच्या महसूल खात्याकडे त्याची नोंद केली जाते। एखाद्याची जमीन स्वतःची असेल, मालकी हक्क स्वतःचा असेल तर त्याची सुद्धा नोंद सरकारच्या महसूल खात्याकडे त्या ठिकाणी केली जाते आणि त्या नोंदणी केलेल्या जमिनीविषयी आपल्याला सर्व माहिती ही महसूल खात्याकडील जो 7/12 उतारा मिळतो त्या 7/12 उतारा या कागदपत्रात आपल्याला सगळी माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळते। मग एखाद्याची जमीन असेल त्या जमिनीवर त्यांनी किती कर्ज काढलं, कोणत्या बँकेकडून घेतलं, त्या बँकेची नोंद सुद्धा त्या ठिकाणी येत असते, किंवा त्या मालकाला, त्या जमिनीच्या मालकाला किती मुलं आहेत, किती मुले आहेत, वारसाच्या नोंदी सुद्धा इतर हक्कामध्ये त्या ठिकाणी असतात, किती भाऊ आहेत याची नोंद त्या ठिकाणी त्या 7/12 उतार्यात पाहता येते। 7/12 उतार्यामुळे आपल्याला जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। बऱ्याचदा आपण हे न पाहता जर जमीन घेतली तर आपण त्या ठिकाणी फसू शकतो आणि म्हणून 7/12 उतारा आपण पाहणं गरजेचं आहे का ती जमीन मूळ मालक कोण आहे ते आपल्याला समजतं आणि हा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो। आपण त्या ठिकाणी तहसील कार्यालय वगैरे किंवा तलाठी ऑफिस यामधून आपल्याला ही माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळते। क्रमांक 7 आणि क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीच्या कायद्यातील विशेष कलम आहे, म्हणजे 7 आणि 12 विशेष कलम जे आहेत ही मालकी हक्कासंबंधी विशेष कलम आहेत। 7/12 उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा आहे। बघा, 7/12 उतारा जर आपण न पाहता एखादी जमीन खरेदी केली तर आपण अडचणीत येऊ शकतो। त्याच्यावर एखाद्याने जर कर्ज घेतलेलं असेल आणि त्या कर्जाची नोंद त्या बँकेची नोंद असेल
आणि आपण जर ती जमीन खरेदी केली, समजा ती जमीन आपण 10 लाख रुपये किंमत आहे असं आपण समजूया, पण त्या जमिनीवर 8 लाख रुपये बँकेचं कर्ज आहे, बँकेचं नाव आहे त्या उतारावर, आणि आपण ती जमीन जर 10 लाखाला घेतली आणि त्या विकणाऱ्याने जर त्या जमिनीवरचं कर्ज फेडलेलं नसेल, त्या बँकेचं कर्ज फेडलेलं नसेल, तर ते आपल्याला त्या ठिकाणी स्वतःला त्या ठिकाणी आपण अडचणीत येऊ शकतो. ते कर्ज आपल्याला भरावं लागतं. कारण हा उतारा वाचून आपण बघा, 7/12 उतारा म्हणजे हा जमिनीचा आरसा आहे, आणि म्हणून कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष आपण जमिनीवर न जाता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या जागेचा, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला घर बसल्या जागी मिळू शकतो. आपण 7/12 उतारा वाचला का त्या जमिनीवर कर्ज किती आहे, त्याचं नाव असेल तर हक्कामध्ये कोणाच्या नोंदी आहेत का, त्याला भाऊ किती आहेत, त्याला बहिणी किती आहेत, अजून कोणाकोणाची नाव आहेत त्या जमिनीच्या उतार्यावर, ते आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतं. आणि म्हणून आपण महसूल खात्याच्या एका रजिस्टरमध्ये या जमीन धारकाच्या मालकी हक्क, कर्जाचा बोजा, जमिनीचं हस्तांतरण, ते जमीन हस्तांतरित केली आहे का, कोणाला विकली वगैरे आहे का, त्याखालील पिकाचं क्षेत्र किती आहे, या सगळ्या गोष्टीचा त्या उतार्यावर समावेश केलेला असतो. यापैकी गावचा नमुना नंबर 7 आणि गावचा नमुना नंबर 12 मिळून 7/12 उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्याला 7/12 उतारा असं म्हणतात. जमीन आणि महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाट्याकडे हे गाव नमुने असतात. आपल्याला जमीन आणि महसुलाचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक गावाच्या तलाट्याकडे आपल्याला हे गाव नमुने पाहायला मिळतात. 7/12चा उतारा वगैरे. आता हा 7/12 उतारा कसा वाचाल, म्हणजे आपल्याला वाचताना त्यामध्ये नेमकी काय माहिती आपल्याला पाहायची आहे, तर भोगवटादार वर्ग 1 म्हणजे ही जमीन वंश परंपरेने चालत आलेली मालकी हक्काची असते. आता या ठिकाणी पहिला 6.2 मध्ये 7/12 उतारा दिलेला आहे, तर भोगवटादार वर्ग 1 असं दिलेलं आहे या ठिकाणी. तर भोगवटादार वर्ग 1 म्हणजे काय, तर ही जमीन वंश परंपरेने चालत आलेली मालकी हक्काची, हे त्याचं नाव त्या ठिकाणी भोगवटादार वर्ग 1 मध्ये त्याचं नाव असतं. आता या ठिकाणी अशोक दत्तात्रय सुरडे, कैलास दत्तात्रय सुरडे, सुभाष दत्तू सुरडे, प्रशांत परशुराम आहेर, सचिन परशुराम आहेर, तर ही वंश परंपरेने चालत आलेली जमीन आहे. मग यामध्ये कुळाचं नाव जे आहे ते इतर अधिकार कोणाकोणाचे आहेत हे सुद्धा उजव्या हाताला खाते क्रमांक दिला अप्पा पांडू याने दिलेला आहे बोजा. त्यानंतर सुभाष दत्तू सुरडे याने सुद्धा त्या जमिनीवर बोजा चढवलेला आहे. सहकारी सोसायटी कडून कर्ज घेतलेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी 1947 साली नाही 3947 हा नंबर आहे, फेरफार नंबर. तर या ठिकाणी सहकारी सोसायटी कर्ज त्या नोंद झालेली आहे. प्रशांत परशुराम आहेर, इतर हक्कामध्ये कोणाकोणाचे नाव आहेत. खालचा सचिन परशुराम आहेर, त्या ठिकाणी त्या उतारावर सेंट्रल बँकेने बोजा चढवलेला आहे. वडजिरे या शाखेकडून 1 लाख रुपये या ठिकाणी घेतलेले आहेत, सेंट्रल बँकेचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. वीर आहे का, वहिवाट हक्क कोणाकोणाचे आहेत हे त्या ठिकाणी उजव्या बाजूला नाव असतं. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपण उतारा वाचताना हे सगळं पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून भोगवटादार वर्ग 1 मध्ये वंश परंपरांनी चालत आलेली मालकी हक्काची जमीन असते. ते आपण 6.2 या आकृतीमध्ये पाहिलं आहे. भोगवटादार वर्ग 2 म्हणजे सरकारने अल्प भूधारक असतील, ज्यांना जमीन नाही, अल्प उत्पन्न आहे, भूमिहीन आहे, अशांना जमीन जी दिलेली असते ती जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने गावालगत शहरालगतच त्यांना त्या ठिकाणी जमिनीची विक्री, भाडेपट्टा, गहाण, दान, हस्तांतरण त्यांना करता येते. म्हणजे ही जी जमीन आहे ही दिलेली जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच. भोगवटादार वर्ग 1 समजा यांना सरकारने अल्प भूधारक म्हणून जमीन दिली एखाद्याला, किंवा भूमिहीन ज्याला जमीनच नाही त्याला 1 गुंठा जमीन दिली, परंतु त्याला विकायची असेल तर ती विकता येत नाही. त्याचं नाव त्या ठिकाणी स्वतःच नाव असतं त्या प्लॉटच्या उतार्यावर, कारण ती विकता येत नाही. विकायची असेल तर त्याला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते, किंवा भाडेपट्ट्याने सुद्धा गहाण म्हणून त्या ठिकाणी तो दान करता येते, हस्तांतरण करता येते. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तर, नाही दिली तर जमिनीची विक्री करता येत नाही, भाडेपट्ट्याने देता येत नाही, गहाण देता येत नाही, कोणाला दान करता येत नाही,
किंवा हस्तांतरित त्या ठिकाणी करता येत नाही, कारण ती सरकारने दिलेली आहे, भूमिहीन आहे म्हणून त्या ठिकाणी दिलेली असते, अल्पभूधारक आहे म्हणून दिलेली असते, म्हणून त्या जमिनीची विक्री आपल्याला करता येत नाही भोगवटादार वर्ग 2 मध्ये. आता त्या खाली 7-12 उतार्यामध्ये काय असतं पहा, त्या खाली आकार असतो, ती जमिनीचा आकार किती आहे, जमिनीवर लावण्यात आलेला कर त्यामध्ये दिलेला असतो. इतर हक्क जे आहे त्यामध्ये मालमत्तेचे इतर अधिकार धारण करण्याची नावाची नोंद असते. मग अशी मी सांगितलं, बँकेचं कर्ज असेल तर त्याचं नाव इतर हक्कामध्ये, त्याला भाऊ बहीण वगैरे जो मूळ आहे, जो सगळ्यात वयाने जास्त असतो घरामध्ये, त्याचं नाव त्या ठिकाणी वारसाची नोंद असते आणि त्याच्या खाली मग बाकीचे त्याचे नाव असतात इतर हक्कामध्ये. सदर जमिनी संदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला त्या 7-12 उतारावर पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मिळकत पत्रिका. आता मिळकत पत्रक किंवा मिळकत पत्रिका म्हणजे काय, प्रॉपर्टी कार्ड. आता बिगर एने प्लॉट ज्याला म्हणतो आपण, बिगर शेत जमीन असलेल्या मालमत्तेची नोंद ही मिळकत पत्रिकेत केली जाते. मालकी हक्क क्षेत्रफळ दर्शवणारा दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो. म्हणजे याचा आपल्याला भूमापन कार्यालय जे आहे त्या ठिकाणी आपल्याला हे मिळतं. यात खालील माहिती असते, सिटी सर्वे नोंद असते, क्रमांक असतो, तो प्लॉट क्रमांक असतो, त्या ठिकाणी कराची रक्कम असते, मिळकतीचं क्षेत्रफळ किती आहे, वहिवाटीचे हक्क त्या ठिकाणी कोणाकोणाचे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला मिळकत पत्रिकेमध्ये प्रॉपर्टी कार्डमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे पान नंबर 40 वर, तो आपण पुस्तक उघडून पाहू शकता. सांगा पाहू, खाली आलेख दिलेला आहे, भारतातील 6.4 हा आलेख आहे. यामध्ये भारतातील सर्वसाधारण भूमी उपयोजन आणि त्यात झालेला बदल 1990 ते 1911 इथपर्यंत भारतामध्ये भूमी उपयोजनामध्ये कशा कशा प्रकारचा बदल होत गेला हे आपण या आलेखाच्या आधारे आपल्याला उत्तर द्यायची आहेत. आपण वहीमध्ये सुद्धा हा आलेख काढू शकता, त्याची उत्तरे लिहू शकता. यामध्ये 1990 ते 91 या काळातील कोणतं भूमी उपयोजन आहे. 90 ते 91 या काळामध्ये आपण जर पाहिलं तर बिगर शेत जमिनीसाठी, त्यानंतर आपल्याला लागवडी खालील क्षेत्र किती वापरण्यात आलं, त्यानंतर वनक्षेत्रासाठी किती वापरण्यात आलं भूमी विभाजन, आणि केलं गेलेलं कोणतं भूमी विभाजन आहे. 2011 पर्यंत कमी होताना दिसत आहे. त्यामागचं कारण काय असं. आता आपण 2090 ते 91 इथपासून तर 2010 ते 11 या सालापर्यंत आपण भूमी उपयोजन जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला हे कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला भूमी उपयोजन कमी झालेलं दिसून येतं. याचं कारण वाढतं नागरीकरण हे आपल्याला त्यामागचं कारण आहे. आणि कोणत्या प्रकारचं भूमी उपयोजन जास्त प्रमाणात आढळतं. बघा, आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं 2090-91 मध्ये तर त्या ठिकाणी आणि 2011 पर्यंत तर आपल्याला कृषी क्षेत्रासाठी भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येतं. याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी काय संबंध लावते, तर यामुळे आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान आहे. कारण मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसाय कृषीसाठी मोठ्या प्रमाणात भूमी उपयोजन त्या ठिकाणी केलं गेलं आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या भारतीय व्यवस्थेशी काय संबंध लावता येईल का, भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान आहे. पुढचा प्रश्न, शेतीखालील क्षेत्र कमी होणं म्हणजे अन्न टंचाई असा विचार करता येईल का. आता शेतीखालील जरी क्षेत्र कमी झालं म्हणून अन्न टंचाई कमी होईल का, आपल्याला वाटतं होईल, परंतु नाही. कारण अत्याधुनिक तंत्रज्ञान अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेलं आहे. प्रक्रिया केलेली बी बियाणं, त्यानंतर शेत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर या ठिकाणी करतो, कंपोस्ट खतांचा वापर करतो. हवामान बदलानुसार आपण त्या प्रकारचं पीक घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्या ठिकाणी उत्पन्न सुद्धा वाढू शकतं. म्हणून शेतीखालील क्षेत्र कमी होणं असं आपल्याला म्हणता येणार नाही. अन्न टंचाई निर्माण होईल असं आपल्याला विचार करता येणार नाही. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अन्नधान्याचं उत्पादन वाढवू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा, यामध्ये भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक. आता ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये कोणकोणते घटक परिणाम करतात, तर या खाली दिलेला आहे.
हवामान, मृदा, उताराचं स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधन संपत्ती, सरकारी धोरण यांचा परिणाम हा ग्रामीण भूमी उपयोजनावर होतो. आणि नागरी भूमी उपयोजनावर कोणते घटक परिणाम करतात, तर भूक्षेत्राचं स्थान, नैसर्गिक साधन संपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतुकीचे मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण, मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण यांचा परिणाम आपल्याला नागरी भूमी उपयोजनावर झालेला दिसतो. खालचा पुढचा मुद्दा जो आहे तो पहा बरे जमते. या ठिकाणी एक विभाजित वर्तुळ दिलेलं आहे आणि काही प्रश्न दिलेले आहेत. तर आपण पाहूयात. वनाखालील क्षेत्र, त्यानंतर बिगर शेती क्षेत्र, सराव लागवडी योग्य पडीक क्षेत्र, लागवडीखालील क्षेत्र, अशा प्रकारचं हे विभाजित वर्तुळ या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्या विभाजित वर्तुळाचं भूमी उपयोजन हे महाराष्ट्र राज्याचं आहे 2010 ते 11 या सालातील. आता या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं, खाली दिलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आपल्याला या विभाजित वर्तुळाच्या माध्यमातून शोधायची आहे. आता या विभाजित वर्तुळामध्ये शेती योग्य जमीन किती टक्के आहे, हे महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन आहे. यामध्ये शेती योग्य जमीन किती टक्के आहे बघा, म्हणजे लागवडी खालील क्षेत्र इथं दिलेलं आहे. तर या ठिकाणी शेती योग्य जमीन किती आहे, तर 56.8 टक्के इतकी आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे, नापीक जमीन किती टक्के आहे, तर नापीक म्हणजे या ठिकाणी पडीक क्षेत्र, ऑरेंज रंगामध्ये दिलेलं आहे पडीक क्षेत्र 8.3, नापीक जमीन 8.3% आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील वनाखालील जमीन किती टक्के आहे. आता वरती दिलेलं आहे वनाखालील क्षेत्र, तर जांभळ्या रंगामध्ये 16.9%, म्हणजे महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र किती आहे, जमीन किती आहे, तर 16.9% इतकी आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बिगर शेत जमीन किती टक्के आहे, बिगर शेती क्षेत्र ऑरेंज रंग दिले 10.2. महाराष्ट्रात बिगर शेत जमीन किती टक्के आहे, तर 10.2. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी भारतामधील सर्वसाधारण भूमी उपयोजन, त्यात झालेला बदल सांगा पाहू आणि पहा बरे जमते का आपल्या महाराष्ट्र राज्यातील भूमी उपयोजन, या दोन महत्वाच्या मुद्द्यांची आपण या ठिकाणी माहिती पाहिली. तर काही आकृतीमध्ये सॅटेलाइटच्या माध्यमातून वर ग्रहांच्या उपग्रहीय प्रतिमांवरून मोंढा गावातील हिंगणा तालुक्यातील नागपूर जिल्ह्यातील भूमी उपयोजनामध्ये कालानुरूप कशा प्रकारे बदल झाला हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ते आपण या ठिकाणी पाहू शकता. 2003, 2010, 2017 आणि त्यानंतर या पाठाखाली काही महत्वाचे प्रश्न आहेत, स्वाध्याय आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुस्तकाच्या आधारे या ठिकाणी शोधून आपल्या वहीमध्ये, वर्गपाठाच्या वहीमध्ये पूर्ण करायचे आहेत. धन्यवाद.